हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण बघणार आहोत पावसाळी सहल मराठी निबंध. चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला. पावसाळा सुरू झाला की निसर्ग जणू हिरवागार शालू परिधान करतो. अशाच एका सुंदर पावसाळी दिवशी आमच्या शाळेने सहलीचे आयोजन केले होते. आमचे शिक्षिका म्हणाल्या, यावर्षी आपण भाटघर धरणाजवळ सहलीला जाऊ. सर्व विद्यार्थ्यांमध्ये आनंदाची लाट उसळली. सहल ठरल्यापासून आम्हीच तयारी सुरू केली. कोणी छत्र्या आणल्या, कोणी रेनकोट, कोणी फोटोसाठी कॅमेरे. ठरलेल्या दिवशी सकाळी आम्ही सर्वजण शाळेसमोर बसमध्ये जमलो. बस सुरू होताच विद्यार्थ्यांनी गाणी म्हणायला सुरुवात केली. वातावरण उत्साह ओसंडून वाहत होता. रस्त्यातून जाताना दोन्ही बाजूने हिरवीगार झाडं, डोंगर, वाहणारे झरे दिसत होते. पावसाच्या सरीमधूनच बसच्या काचेवर थडथडून आदळत होत्या. काही वेळात आम्ही धरणाजवळ पोहोचलो. तिथलं दृश्य खूपच नयनरम्य होतं. धरणातून पडणाऱ्या पाण्याचा मोठा आवाज आणि त्या पाण्याचे तुषार अंगावर पडत होते. आकाशात ढग जमले होते आणि छोटासा धुकेही होते. सगळंच जणू एखाद्या चित्रातलं वाटत होतं. शिक्षकांनी आम्हाला निसर्ग, धरणांची माहिती आणि पाण्याचं महत्त्व सांगितलं. आम्ही शेजारील गवतावर बसून नाश्ता केला. गरम समोसे, बिस्किटं आणि फळांचा आस्वाद घेतला. त्यानंतर आम्ही गाणी म्हटली, काही नृत्यही केले आणि खेळलोही. पावसाने मधूनच हजेरी लावली, पण आम्ही रेनकोट घालून मजा सुरू ठेवली. संध्याकाळी आम्ही परतीचा प्रवास सुरू केला. परतीच्या प्रवासात सर्व थकलो होतो, पण मनात समाधान होतं. खूप दिवसांनी असा निसर्गात रमलेला दिवस अनुभवायला मिळाला होता. सर्वांनी आठवणींसाठी फोटो काढले आणि एकमेकांबरोबर गप्पा मारल्या. निष्कर्ष, ही पावसाळी सहल माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय आठवण ठरली. निसर्गाच्या सान्निध्यात दिवस घालवणं ही खरी मजा आहे. अशा सहलीमुळे आपल्याला शिक्षणाबरोबरच आनंद, निसर्गप्रेम आणि सहकार्य शिकायला मिळते. अशी सहल दरवर्षी व्हावी हीच इच्छा. तर मित्रांनो, तुम्ही देखील अशा कोणत्या सहलीला गेले असाल तर मला नक्की कमेंटमध्ये लिहून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.